बोलताना गोड लागतं, इथं रक्त जाळावं लागतं तेव्हा जात मोठी होती. तुमच्यासाठी लोकांच्या मतावर मोठे होणारे आम्ही नाही. आणि म्हणे आई बहिणीवर बोलले. बर ठीक आहे, त्याच्यात काही कळत नाही, लक्षात नाही. तुम्हाला जर एवढं लागलं आई बहिणीवरून बोललेलं, तर माझ्या अंतरवालीच्या माता माऊलीच्या डोक्याच्या चिंदाड्या झाल्या. त्यावेळेस फडणवीस साहेब तुम्हाला ती आई बहीण दिसली नाही का? तेव्हा ती तुमची घरातली ती आई बहीण आणि आमची ती आई बहीण नाही. राज्य चालवायला तुम्ही निघाला, स्वतःच्या घरातली आई बहीण आणि राज्यातल्या जनतेची माता माऊली आई बहीण नाही. वारे राज्य चालवणारे स्वतःची पाठ मिळवून घेणार, जनतेच्या जीवावर पद भुसविणार आणि त्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसणार तुमच्या घरातली ती आई. आणि आमच्या आई बहिणीचे डोके बंदुकीच्या दस्त्याने फोडले गेले. 34 टाके त्यांच्या डोक्यात पडले. फडणवीस साहेब, तेव्हा तुमचा छत्रपतींचा विचार कुठे गेला होता? तेव्हा नाही का आई बहीण दिसली? 9 वर्षाच्या मुलीच्या पायात गोळी घुसली. ती गोळी काढताना 2 मीटर त्या लेकराच्या पायातून पाणी निघालं. फडणवीस साहेब, तुम्हाला त्यावेळेस नाही का आई बहीण आठवली? तुमची ती आई बहीण आणि आमच्या आई बहिणीला इज्जतच नाही, आम्हाला प्रतिष्ठा पण नाही. वारे राज्य चालवता आणि कायदा आम्हाला शिकवताय. आमच्या लेकराच्या पोटात गोळ्या शिरल्यात, गेला होते हॉस्पिटलमध्ये सुद्धा निघल्या नाहीत. आता 15 गोळ्या त्या छेऱ्याच्या पोटात. तेव्हा कुठे तुमची माणुसकी गेली होती? आमच्या काही माता माऊलींच्या गुडघ्यात गोळ्या शिरल्यात, ते आत्ताही बाजार झोपून तिला नाही शेतात जात आहेत. तिच्या संसाराचा वाटोळा तुमच्यामुळे झालाय. ती नाही काही बहीण वाटली तुम्हाला? 350 माझ्या मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या. आमच्या आई बहिणीचं कंपाळाचं कुंकू बसलंय, त्यांचा संसार उघड्यावर आलाय. फडणवीस साहेब, तुम्हाला तिथं आई बहीण नाही दिसत का? तुमची ती आई बहीण आणि आमची ती नाही. बघू तुम्ही सुद्धा किती नडतायचे. तुम्हालाही मराठ्यांना खेटायचं, लक्षात ठेवा. आमच्या आई बहिणीवरती हात उचलता आणि ज्या पोलिसांनी हात उचललाय त्यांना तुम्ही बढत्या दिल्यात. वारे गृहमंत्री मराठ्यांच्या नादी लागायला निघाला. तुम्ही आमच्या नादाला नका लागू. मी रात्री माहिती घेतली, जेवढ्या पोलिसांना निलंबित केलं होतं त्यांना सगळ्यांना बढती दिली यांनी. हे राज्य चालवायला निघाले आणि आई बहिणीची भाषा आम्हाला शिकवणार. आमच्या आई बहिणीला आत्ताही चालता येत नाही. एक माता माऊली तिला 4 महिन्याचा लेकरू घेऊन बसली होती. तिच्या डोक्यात इटा घातल्या, बंदुकीचे दस्ते मारले. त्या आईचं रक्त त्या 4 महिन्याच्या लेकराच्या डोक्यावर पडत होतं. पूर्ण रक्तानं माखलेले कृत्य. फडणवीस साहेब, त्यात तुम्हाला आई नाही दिसली का? आम्हाला आई बहिणीचा भाषा शिकवायला लागला. याचा हिशोब होणार आहे. तुम्हाला आई मराठ्यांना सांगतो, आपल्या आई बहिणीच्या अंगावर पडलेले ओळ विसरू नका. त्या ओळाची आठवण यांना करून द्यायची. आपल्या जातीला प्रतिष्ठा आहे, आपल्याला इज्जत आहे. हे जर हुकुमशाही करणार असले याचा सूर आपल्याला उगवावा लागणार आहे. यांना सुट्टी नाही द्यायची. आपले लोक आपल्या विरोधात घालायचे, मत आपले घ्यायचे, सत्ता आपल्या जीवावर भोगायची आणि सगळ्या पक्षाने एकत्र यायचं आणि विरोधात आपल्याला आणून ठेवायचं. यासाठी माझ्या विरुद्ध नेमली. सगळे पक्ष एकत्र आले आणि सगळ्यांनी एक मताने मंजुरी दिली. वा, काय करणार तुम्ही? अटक. फडणवीस साहेब, आजचे धंदे बंद करा. सत्तेचा गैरवापर करून समाजाचे नाराजीवर आदर लाट घेऊ नका.
तुम्हाला मागात पाडतील मराठे, मागात. नवीन डाव, पोलीस बांधव कमी केले. मला नाही गरज, मला संरक्षणाची गरज नाही. 8 दिवसापासून वेगळे मेसेज कोण शुक्ला मॅडम त्यांच्या मार्फत फडणवीसांनी पाठवले. आम्हाला पण माहित होतं. तुम्हाला वाटत असाल तुम्ही हुशार आहेत. माझं जसं तुम्हाला माहित होतं तसं तुमचंही मला माहित होते. माझ्या जवळचे 4 फोडले असतील, ते माहिती पुरवत असतील. तुमचंही मला माहिती आहे. तुम्ही पैशाने लोक जिंकले असतील, पण मी मनातून तुमच्या शेजारचे लोक जिंकले. ते रात्र दिवस तुम्ही काय करताय मला सांगताय. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आणखीन सांगतो माझ्या नादाला लागू नका. यासाठी सगळ्यात जास्त मंत्री तुमचे गुंतणार आहेत. त्यांनीच सगळ्यात जास्त संपर्क मला केला, बाकीच्यानी नाही. बघूयात आता पुढे काय होते. तुम्ही तर खोटा आवाज त्याच दिवशी बनवलाय हेही आम्हाला माहिती. फक्त हे नाटक आहे चौकशीचं. तुम्ही मराठ्यांवर किती अन्याय करणार आहेत हेही माहिती. पण तुमचे दिवस सुद्धा पुढे नसता. तुमच्या पुढे एक पर्याय. मला राजकारणासाठी निघणं नाही. मी कधीच राजकारण करत नाही. राजकारण माझा मार्ग नाही. मला माझ्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण पाहिजे. आणि आमचं जे हक्काचं आहे ते आमची मागणी ओबीसीत 57 लाख मराठ्यांना मिळाले. 1.25 करोड मराठ्यांनी आतापर्यंत आरक्षण घेतले. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. ती द्या. तुमचा आमचा शत्रुता नाही. विनाकारण आडवं घुसायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला ते जड जाणार आहे. कारण पण तसं मराठ्यांचे आमदार मंत्री विरोधात घाला. 4 माकडे ते बोलायला लागले. तुम्ही कसं निवडून देता त्यांना? डोक्याला ताण. हे गचपाणी करून आणले तुम्ही आपल्या लेकराचा वाटोळा करायला. तुम्ही देता निवडून. पिढ्या बरबाद व्हायला लागल्या आमच्या. हाय का अधिकाऱ्याचा टक्का? बघता का नाही? कधी कार्यालयात जाता का नाही? इथून सगळ्या जातीचा वाटोळ होऊन बसलो. ना केंद्रीय कॉलेज मिळायला तयार आहेत, ना अधिकारी बनायला तयार आहेत. नोकऱ्यातला सगळा टक्का कमी होऊन बसला. आणि हे तुम्ही निवडून दिलेले जातीकडून बोलायचे तर नेत्याकडून बोलायला लागले. मी बोललो कोणाला? नेत्याला, पक्षाला. समाजाच्या विरोधात कोण उठलं? मराठीचा आमदार मंत्री. म्हणजे तू त्या जातीचा, मी त्या जातीसाठी म्हणतो. तुम्ही आरक्षण घेणारे, नोकरदार मराठाही घेणारे, व्यावसायिक मराठा, शेतकरी मराठा, कष्टकरी मराठा सगळेच घेणारे. आता राजकारणी मराठा पण घेणारे. तो बोलतो कोणाकडून? नेत्याकडून. का? आमच्या नेत्याला बोलला, आमच्या पक्षाला बोलला. तो अपक्ष आहे का जाती? नेत्यालाच बाप मानायचं का? जातीला बाप नाही म्हणायचं का? ही जातीनं तुला मोठं नाही केलं का? जातीहून बोलायचं शिका. आणि तुम्हालाही सांग, आता लेकरा डोळ्यासमोर ठेवा जरा. लेकराच्या भविष्यासाठी लढायच्या बस झाला. यांना मोठं करायचं. आता खूप मोठं केलं तुम्ही यांना. आता तेच आपल्या मुलावर उठले. दादागिरी करते सगळ्या दुनियात. आता तुमच्या पुढे माझ्या पुढे एकच पर्याय. आपल्याला मी शब्द देतोय तुम्हाला. मला जेलमध्ये बी टाकलं, मान बी कापून नेली. मी मात्र ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मग हटायला तयार नाही, हटणार सुद्धा नाही. जेलमध्ये जरी सोडलं ना, आरक्षण घेतल्याशिवाय सुटतो नाही. मी तुमच्या पाठबळावर लढतो. मराठ्यांच्या घराघरातले लेकरं गोरगरिबांचे मोठे वाळूत म्हणून संघर्ष करतो. पाठबळाची आणि आशीर्वादाची मला गरज आहे. सगळे एक जीवाने एकजूट राहा. राजकारणासाठी आपल्या पुढे देत नसता आपल्याच पिढ्या लेकरात वाटलं होणार आहे. तुम्ही सावध राहा. आता बेसावध राहू नका. आता जर पुन्हा असंच करायचा प्रयत्न केला, दुसराही डाव रचायला सुरुवात आहे. पोलीस कमी करून त्यांना आजूबाजूला न ठेवता 2-2, 3-3 किलो वरचे आदेश, वरचा बसलेला माणूस ते असा आहे डेंजर.
पूजा म्हणलं नसतं 5चा कार्यक्रम लेकराचं नाव ठेवते त्या दिवशी 5 तुमच्याकडे काय होते अरे 5ला तुमच्याकडे लेकर होत नाही का बोलत नाही का तुम्ही 5ला ठेवतात ना ते काय म्हणतं माहिती का आपण आता आणतो मग ते आता कानाफुकी दी नाव ठेवते पोराचं त्या भूमिकेत मी सध्या पोलिसाचे कानाफुकी दे आत्या करा गुन्हे दाखल आत्याच्या भूमिकेत आहे सध्या अरे आत्या नवीन गाव चालू केला मागं पुढे पोलिस लांब ठेवायची 2-2 किलोमीटरवर काही गरज नाही म्हणून आणि भाजपच्या कार्यकर्त्याकडून हल्ला म्हणून आणायचा गृहमंत्री ये बरं म्हणा त्याला गाडीच्या पुढे मग दाखवतो तुला तू नुसता गाडीच्या पुढे माहिती कोण कार्यकर्ता आहे त्याला म्हणा तू महाराष्ट्रात कोणत्या कोपऱ्यात मी भेट नाही या साईडला सुद्धा नाही काय आले काय चर्चेला ते लांब जाऊन तर टाकशे ना माया लांब जाऊन जात तिकडे वरूनच येते मला वाटतं आले काय चर्चेला कालपासून बदलल्यात जरा पेपरला बातम्या आहेत ना आज आता पण ठेपायला आली आता म्हणते लागू करायचं सगळं स्वादाचं लवकरच लागू करायचं म्हणतात पटकून पहिलेच केलं असतं तर कशाला वाढलं असतं एवढं आता तर आपली तयारी कार्यक्रम घ्यायची 900 एकर रान बघितलं आपण 10 टेमा फिरतात आपल्या 10 आपल्याला आणखी 1,500 एकर मिळायला पार्किंगला जागा लागते आपल्याला खूप पहिले तुम्हाला हाल दिली त्या टायमाला तुम्ही 1.5 ते 2 करोड लोक आंतरवालीला आले होते पुन्हा एकदा जर दडपशाही गुंडगिरी पदाच्या जेव्हा फडणवीसांनी सुरू ठेवली ना तर 5 ते 6 कोटी मराठ्यांनी पुन्हा एकदा एकत्र यायचे गावाची गावं झाडून पुसून बाहेर काढायचे लेकरा बाळासह माता माऊल्यांनी सगळ्यांनी बाहेर पडायचे ज्याच्या गावात चोरी होईल ते गाव पुरं आंदोलनाला आलतं म्हणायचं सभेला गावात 2-3 माणसं पाहिजे घरं सांभाळायला सगळ्याचे सगळे तिकडे आपण 900 एकर बघितली कारण मराठी आता बसत नाहीत कसल्याच ग्राउंडवर या जगाला मराठी म्हणजे काय इतक्या ताकदीने मुंग्यासारखी लाईन लागली पाहिजे ड्रोनच्या कॅमेऱ्यात सुद्धा मराठी बसलेले पाहिजे ड्रोनचे कॅमेरे जर उसात पडले ना सापडत नाही पाहिजे तिकडे या जर परभणी हिंगोली दोन्ही जर तिकडे नाही तर तुमचा शेवटचा तो तुमच्या गावात आणि पुढचं ड्रोन सभाच्या ठिकाणी 200 किलोमीटरवर तुम्हाला तो भरायला जागा नाही राहिली पाहिजे तुम्ही जिथे उभा तिथंच सभा सुरू इतक्या ताकदीने बाहेर पडा आता ऊन वारा लेकरासाठी काय नाही बघायचं ज्यांची दहशत मोडावी लागणार आहे ती वेळ त्यांनी आपल्याला येऊ देऊ नये जर ती आली 14 राज्य फिरणार आहेत कारण बहुतेक 14 राज्याची बैठक होईल मी आता खूप जबाबदारीने हे शब्द बोलतो सगळ्याच देशातले क्षेत्रीय मराठी एकत्र यायची तयारी केली जाऊ द्या म्हणते आता महाराष्ट्रातल्या मराठ्यावर अन्याय म्हणजे देशावर अन्याय हे लोक खूप असरलंय एकट्या फडणवीस साहेबांमुळे मोदी साहेबाचा कार्यक्रम फक्त फडणवीस साहेबांमुळेच व्हायला लागलाय आणि अमित शहा साहेबांचा सुद्धा कारण यांना सत्तेची एवढी मगरुरी आहे की फक्त जनतेच्या विरोधात वापरायला लागले जनता उठली जनतेने उठाव केलाय मग यांच्या विरोधात त्याला नाविराजी हे होणार फक्त तुम्हाला माझी विनंती तुम्ही एकजूट फुटून देऊ नका आरक्षण मिळवायचं काहीही झालं तरी मिळवायचं मी फडणवीस साहेबांच्या विरोधात एकही शब्द बोललेला नव्हतो ते विरोधात गेले माझं ते याचं लागलं होतं ते एअरपोर्टच आयला ते पुढे गेले का 7-8 दिवस झाले सापडा नाही झोपला काढून बर्फातून हिमालय तिकडे गार पायला त्याला वाटलं बरं झालं जा तिकडे गेला आपल्या वाटायला होता पण तो बोलला ना गप्प पडला बरं आहे म्हणा तू गप जर बोलला ना तुला सोडणारच नाही तो सगळ्यात जास्त मराठीत वाटलं केले तुला मागच लागणार नाही जर मध्ये बोलला आता सगळं आरक्षण त्यांनी एकट्याने घातलं वाटलं गेले आणि सगळ्या ओबीसी 12 बलुतेदारांचं सुद्धा वाटलं त्यांनीच केले 80% महामंडळ एकट्याने खाल्लं गेले ती महिला प्रकाराला बाहेर निघालाय कुठं पैसे म्हणतो 100 एकर जमीन घेतली एक टाकलीचा नाही पत्ता चष्मा घातलाय ते असला निवार 15 रुपयाचा जत्रातला 2 रुपयाची आणि ते म्हणते 100 एकर जमीन घेतली ती घेतली नाही 170 एकर जमीन ती सभेला होती
आम्ही ती घेतली कार्यक्रमाला असं म्हणलं तो मला इकतच घेतली. तो आहेत का बदली का मी जेलला जायला? त्या सगळं कुटुंब अडचणीत आणलं, तू अडचणीत येऊन बसला, गेला तिकडे कांदे खायला. बोलतो मी तसला देऊन. मी त्याला म्हणलं तू बेसन भाकर खाऊन आला. तो म्हणतो त्याला काय माहित मध्ये काय मिळतंय, मध्ये बेसन भाकर आणि कांदा मिळतो, मग काय दोन्ही भर लगेच काय लढाई जिंकून आला असं सांगतो. आता गप्प पाडा, गप्पच राह. फडणवीस साहेब त्या महाजनांना गप्प बसवा, माझ्या अंगावर याचा प्रयत्न करू नका म्हणा. ते तर बोलता बोलतच म्हणून गेले. ते म्हणतो जरा पाठात लय लाड केला नाही. तो काय लाड केला कॉफी पाहिजे लिखतो मला खंदा पाया बांधून दिला झोका देतो का तुम्हाला? तो केलंय काय? तूच अंतरवालीला आला, फुकट आमचा चहा पिऊन गेला, 20 रुपयाची बाटली प्याला पाण्याची, आमच्या घामाच्या पैसे 23 रुपये आमच्यासाठी मोठे. तुझ्यासाठी तुझ्यासारखे गोरगरिबांच्या जनतेच्या पैशावरची वर बांधलेली संपत्ती नाही आमची. आणि मग तुला लाड केली. आमच्या अंतरवाल्यातले खाल्लेले पोळे निघले त्या दातातल्या आणखी गप्पात असे ठोकी देत. 3 करते ते 15 रुपयाच्या बिल्ड जात्रातला घटलेला आणि ते चिडीवर वडी चलत आहे. माया नादी लागायला लागले तुझाच पाण्या काय मान धामाचे. मग मी मला लावतो ताई, मी हे जातीचा प्रामाणिक, मी हे शेतकऱ्याचं पोरग, मला नाही सहन होत, मी खरं करतो. आणि यांना खरं करायची नाही सवय. मी ओरिजिनल मराठ्यांसाठी काम करतोय. आम्ही खानदानी बदलत फिरलत नसतो. त्याला नादी लावायला लावू नका माया, नाही तर मागं लागेल मग त्यासाठी. फडणवीस साहेबाला आजच सांगतो, त्याच्या तिकडे त्याला माहितच नाही आणखी काय चाललंय खाली. तिकडची 34% कोणती मराठी त्या जामनेरची तेच अंतरवाली यायला लागले. ते म्हणते जरा पाटील तुमची आम्हाला काहीच गरज नाही. आणि खरं आहे माझी काही गरज नाही त्यांना, आरक्षण देत आणलं. तर ते म्हणते किमान तुम्ही समाज एकत्र केला त्याच्याबद्दल आम्हाला तुमचा स्वाभिमान आहे. आणि तुमच्याबद्दल ते बोलला आम्हाला सहनच व्हायना. आम्ही त्याला कार्यक्रमात दाखवतो. झाल्याच घरं बोलावतो आता जे सुद्धा कुणबी मराठी एकत्र केले ते म्हणजे कुणबी मराठीच आहेत ना. याला विषयावर मोठे केले जातीची विरोधात बोलायला लागला. काय करायचं सांगा. आता ते जर 34% विरोधात गेलो, याच्या टांगा पलटी होईल तर चाक तरी सापडत का? कुंकर काय बोलते यांचा भरोसाच नाही. मंत्रीपद हे बस्तीच्या जोरावर बोलायचं. कुणाला बोलायचं माझ्याजवळ काय मग यासाठी चौकशी करायला. यासाठी चौकशी कोणाची असती? 1,500 खुने केले त्याची. एखादा मोठा 1000 कोटीचा भ्रष्टाचार केला तो, एखादा मोठा हत्याकांड त्याचा शोध घ्यायचा. खूप मोठे नंबर 2 त्याचे. मग काय चौकशी करतो माझ्याजवळ काय? मग पाकिट जर चोराला सापडत 2 दिवस चोर झोपत नाही. काय बेकार माणसाचं पाकिट हलवण्यामध्ये यात कळत नाही जाईल. माझ्या घरात 13 पत्रे सिमेंटाचे नेऊन टाकतो का किलोमीटरच्या घरात? ते भंगारात विकत नाहीत. माझ्याजवळ आहे काय? माझी संपत्ती मध्ये माझा मराठा समाज आहे. हेच माझे मायबाप आहे. तुम्ही हे नाही चोरून नेऊ शकत आणि ताकद रोखू शकत नाही. तुम्हाला आता काही केलं तरी तुम्हाला माझी विनंती सावधा. आसपास खेळ्या गावाचे नाव पिंजून करा. पुन्हा एकदा जागे व्हा. खोट्या केसेस तुमच्यावर होणार आहेत. सहन करा. आज एक बात घाबरू नका. आपण काय खून नाही केलेले, ते मुद्दाम करणारे. मीही सहन करतो, तुम्हीही सहन करा. पण आपले लेकर आपल्याला मोठं केल्याशिवाय आरक्षण हटायचं नाही. पुढच्या पिढ्या बरबाद नाही होऊ द्यायचं म्हणजे नाही. आपण त्रास सहन करू, कारण ते खोटे गुन्हे दाखल करणार आहेत ते बोलू. वकील फुकट आहे, वकील जामीन करून देतील. सहन करा लेकरासाठी. राजकारणासाठी खूप आपल्यावर केसेस झाल्या. स्वतःच्या लेकरासाठी होगा. पुढच्या पिढ्या सुखात राहतील. आपल्याला भोगावं लागणार आहे. लाजू नका. महिलांनी महिला जागा करा, पुरुषांनी पुरुष जागे करा. गावाची गावं पिंजून काढायला चालू करा. तुम्हा तयार करून लोक जागे करा. आपल्याला पुन्हा एकदा एकत्र येण्याची गरज पडू शकते. एका दिवस नाही पडणार असं वाटतं, तर सावध राहिलेलं बरं. सगळेजण सावध राहा. लाजू नका. मावशीवर तुम्हाला काम सांगतो. तुम्हाला ऐकू होतं का? तुम्ही काहीच मनात नाही खायचं नाही तिकडे आहे का? नाही भाषा कळते का? त्यांना नाही कळत. त्यांना नाही कळलं त्या अधिकाऱ्यांनी विचारते.
त्याचा अर्थ काय होतो ते अधिकारी मला फोन करतो, त्यालाही कळत नाही. ते म्हणतो त्याचा अर्थ काय होतो, मला नाही जाईल तिकडे. ते आता निवडणूक सारखं झालं, तुम्ही नवीन ताप करून ठेवला माझ्या डोक्यात फॉर्म भरायचं म्हणतात. आता तुम्ही इतके फॉर्म भरले, मी 1000 एका मतदारसंघात चिन्ह काय द्यायचं तुम्हाला, काही डोकं लागत राहू तुम्ही. ते वरून मला फोन करते, ते म्हणतात भाई लोक खरंच भरायला का, मला मानणार नाही पण लयच ज्याला माहिती मला विचार डोकं पिकून टाकलंय ते फोन करू रोज. तुम्हाला आता तुम्ही असे इतके फॉर्म भरले, चिन्ह काय द्यायचं तुम्हाला, कांदा बटाटो तंबाटू गोटे गाठे, आणि तुमच्यामध्ये त्यांचे चिन्ह सापडत का आता. आणि एखाद्या उभा राहिलो, एखाद्याचा आजोबाचा नातू उभा राहिलो आणि तो खासदार होणार आहे, आज जर सांगितलं तुमचा नातू खासदार होणार आहे, आणि आज जर सकाळी 7ला नंबर लागला चिन्ह सापडायला, तो आज झाला दिसाना, आणि त्यांनी जर 3 वर्ष तर चिन्हच नाही सापडत, बाकीचं तेव्हा मतदान करायचं त्याला हुंबलच करून ठेवून तुम्ही ही दांडी आता. मी किती बेकार पाप आहे आता, हे बांधायचं पुढं ठेवायचं पुढं, हे शाळेत बसत नाही, तिनंच केलं असते एक शाळेत 2 वाजता बसन का शाळात. ते आता का टकोर नेमते का त्यांचे ते, आणि मराठीचा रानात टाकल्यावर ते 1.5 किलोमीटर राहून आता, आणि ते मराठीत उचल मारायचं म्हणलं ते कुठं न्यायचं ती. आणि तापच केला तुम्ही डोक्याला आता हे होते फॉर्म भरायचा का, लाईनीत भरायला तुमचे 1.5 महिना जाईल फॉर्म भरायचे, बाकीचे काय भरायचे. आणि ते नेत्याचा नंबर येईल का फॉर्म भरायला, आता त्याचं चिन्ह तरी सापडलं पाहिजे आपल्यामध्ये. मोठं डोकं लावलं तुम्ही, कमाल आहे तुमची. हा निर्णय माझा नाही आहे, माझ्या समाजाचा, मी समाजाचा मालक नाही, समाज माझा मालक आहे, मी मुलगा म्हणून फक्त काम करतोय. माणसं तुम्हाला एक काम सांगतो आता, तुम्ही लागायचं नाही. तुम्ही शेतात काम करताना लाजता का, कारण तुम्ही जर शेतात काम नाही केलं तुमचे लेकरं मोठे नाही होणार, तुम्हाला रात्रंदिवस कष्ट करावेच लागणार तरच तुमचे लेकरं मोठे होणार. शेतात काम करायला काय लागायचं, दणादण कामं करायची. तसं या आरक्षणामुळे तुमचे लेकरं मोठे होणार. महिलांनी महिला जागा करायला काय अडचण आहे, फक्त तिला एवढंच सांगायचं तुझ्या पोराचं कल्याण होणार आहे, माझ्या पण होणार आहे, महाराष्ट्रातल्या घराघरातल्या लेकरांचं कल्याण होणार आहे. आपण सगळ्याजणी ताकदीनं लढू, शांततेत आणि आरक्षण मिळून, हे सांगायला काय लागायचं. जरी एका भांडणावर भांडणं झाले असली, एकमेकाला भांडे आणलं असलं ते एवढी सोडून दे बाय म्हणा, तू आरक्षण मिळाल्यावर 5 भांडे आण मला. पण सध्या आपण दोघी जण एकीतर मिळून लढू. काय लाज त्यात, काही मावशा म्हणतात मला लाज वाटत, काय करते मग तू लाज वाटते करतो त्या म्हणून काय करते. पण मला एक प्रश्नाचं उत्तर दे ना, तो आज दीड निवडणूक उभा राहिल्यावर मग कसं गल्ली गेली प्रॉब्लेम घेऊन पळती, तेव्हा अनेक लाज वाटत. पतंग हान कधीशी सरशिंग बघा एवढी बारती निवडून, तो आज दीड मोठं होतो, ते साहेबाच असतं कोणत्या तरी, ते दोघं मोठे होते, तो आज दीड ते विद्युत गटार गुटार नाली भारी ते सुधारते. आपल्या पोरं घेऊन सतोडायला पाठायचे का, आपल्या पोरांचं काय. त्यामुळे आपले लेकर आपल्याला मोठे करायचे, डोळ्यासमोर लेकर ठेवा, सगळ्यांनी ताकदीनं कामाला लागा. फोनवर बोलताना सुद्धा आरक्षणाशिवाय बोलायचंच नाही, इतका वेळ लावून घ्या. मी 24 घंटे रात्रंदिवस काम करतो, मराठ्यांच्या लेकर मोठे होत. रात्रंदिवस काम करून करत असतं माहिती का तुम्हाला. राजकारणी स्वार्थ असतो, आपल्या दारात येईल उभा राहील आपल्याला म्हणून, आपलाच चहा पितोय, आपल्याच काड्यावर जितरची, परत म्हणतो माझ्याकडे देऊन ठेवा. काय देऊन करतो आगत वाटोळ केलं सगळं आमच्या समाजाने, काय देऊन ठेवतो तुझ्याकडे. सावध व्हा आता, आपल्याला पुन्हा एकदा एकत्र यायची वेळ येणार आहे. तुम्हाला माझा शब्द, कारण मला पुढेच जायचं आहे ना, कुठं जायचंय बस मग, आणि इकडे कोण काही जायचं नाही. परत हे तुम्ही मला रात्र घडले टेन्शन देता, तुम्ही फोटो काढणार नाही, खाली उतरलं तरी 1 काढून देईन 2 काढून देईन, 3 वाजता मला जागी देत आणि परत म्हणतात काळजी घ्या. फोटो काढायला तुम्ही पाय तुम्ही तुडिता, 9च्या पुढे हातात हात द्यायचं टेन्शन मला येते, नाच हातात हात धरतात, सतत फोटो काढायचं मलाच घोडेला येते. दारू सोडा, 2च कामं करा मराठी, आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण मिळवून द्या, आणि व्यसनापासून लांब जा. आपल्या जातीची प्रगती कोणीच रोखू शकणार नाही, कोणीच. बांधा बिका करायचे कमी करा, त्या 2-2 फूट सोडू. 5-5 पिढ्या झाल्यात लोक बोलवणार आपले त्या बांधाचं बांधणं. हे 1300 लग्न साध्या लागत आतापर्यंत, कल्याण झालं ना मराठ्यांचं. बांधाचे बांधून व्यसनापासून लांब जा.
तुम्हाला माझी विनंती एकजूट राहा, आरक्षण मिळवायचं. माझा शब्द आहे तुम्हाला, यांनी किती दडपशाही केली, गुंडागिरी केली, 1 इंच सुद्धा माझं सरकारणार नाही. आज जाता जाता तुम्हाला शब्द येतो, माझा जीव जरी गेला तरी मराठा समाजाच्या लेकराच्या डोक्यावर ओबीसीतून आरक्षण घेऊन गुलाल टाकल्याशिवाय 1 इंचही माझा सरकारणार नाही. शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. दर्गे पाटील तू मागे बढो. मला रस्ता करून द्या. रस्त्यात मध्ये सर्वांनी राष्ट्रगीत द्यायचं, आपल्याला कुणीच पळायचं नाही. सर्वांनी जागेवर थांबायचंय. सर्वांनी जागेवर थांबायचंय. सर्वजण जागेवर होता का? या संवाद बैठकीची सांगता राष्ट्रगीताने होईल. आपला एक मराठा बांधव सर्वांनी जागेवर थांबायचंय. अपडेट बदलायचं